चला मग मित्रांनो, पाहूया एका नवीन ट्विस्ट सोबत दुधीचा हलवा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो। दुधी, दूध, मिल्क पावडर, साजूक तूप, हिरवी वेलची, साखर आणि कापलेला सुकामेवा। दुधीचा हलवा बनवण्यासाठी मी एका मीडियम साईजचा दुधी घेतलेला आहे। दुधी कोवळा असला तर मस्त दुधीचा हलवा बनेल। पहा, मी अशा प्रकारे दुधीची सालं काढून घेत आहे। पहा, मी त्याचे एक मीडियम साईजचे असे तुकडे करून घेत आहे। कापल्यानंतर जर त्याच्यात बिया असतील तर आपण त्या काढून घेणार आहोत। जर त्यात बिया राहिल्या तर खाताना ते तोंडाला लागतील, म्हणून ते आपण सगळ्या मोठ्या मोठ्या जर बिया असतील तर काढून घ्यायचा आहे। जर दुधी व्यवस्थित मस्त कोवळा असेल तर त्यात बिया नसणार आणि तो आपण किसून घेऊया। दुधी किसण्यासाठी मी जी किसणी घेतली आहे त्याच्यात मी मोठ्या दाताने किसून घेत आहे। चला तर मग आपला दुधी किसून तयार आहे। आता आपण एक पॅन घेऊया। पॅन मध्ये मी एकच चमचा साजूक तूप घेत आहे आणि त्यात आपण सुकामेवा परतून घेणार आहोत। तूप वितळलेलं आहे। आता आपण त्यात टाकूया आपला सुकामेवा। तुम्ही सुकामेवामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्ही त्या घेऊ शकता। सुकामेवा आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया। पहा, सुकामेवा आपला परतून झालेला आहे। आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्हाला आठवतंय ना मी बोललेली तुम्हाला, हा आपण दुधीचा हलवा बनवणार आहे एका छोट्याशा ट्विस्ट सोबत। तर ट्विस्ट काय आहे माहिती आहे का? आपण घरच्या घरी दूध आणि मिल्क पावडर वापरून खवा बनवणार आहोत आणि तोच खवा वापरून आपण दुधीचा हलवा बनवणार आहोत। तर मग चला बघूया दूध आणि मिल्क पावडर वापरून आपण कसा खवा बनवायचा तो। ज्या तव्यामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले ना त्याच तव्यामध्ये आपण आता हे दूध घेणार आहोत। दुधीचा हलवा बनवण्यासाठी आपण जितकं दूध घेतलेलं होतं त्यातलं अर्ध दूध वापरून आता आपण खवा बनवायचा आहे। पहा, दूध घेतलेलं आहे। आता त्याच्यात मी मिल्क पावडर घेत आहे। आपल्याला जितका खवा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपण दूध आणि मिल्क पावडर घ्यायचं आहे। मी इथे अर्धी वाटी इतकं दूध घेतलं आहे, त्याच्यावर 2 चमचे इतकं मिल्क पावडर घेतलेलं आहे। त्याप्रमाणे तुम्ही तुमचं दुधाचं आणि मिल्क पावडरचं प्रमाण वाढवू शकता। मीडियम आचेवर सारखं हलवत राहून आपण हे पूर्ण दूध आटवून घेणार आहोत। पहा, संपूर्ण दूध आटलेलं आहे आणि खवा तयार आहे। आता खवा तयार झाला आहे हे कसं ओळखायचं? तर खवा आपला पॅन सोडायला लागेल। पहा, मी जसं जसं चमच्याने हलवत आहे खवा हा पॅन पासून वेगळा होत आहे, म्हणजे आपला खवा तयार आहे। तर चला आपण खवा सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि दुधीचा हलवा बनवायला सुरुवात करूया।
दुधीचा हलवा बनवण्यासाठी खोलगट अशी कढई घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याच साजूक तुपात किसलेला दुधी घातलेला आहे। तो दुधी व्यवस्थित असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। पहा, मी कमीत कमी 2 ते 3 मिनिटं दुधी परतवून घेतलेला आहे। दुधी कोवळा असल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही। पहा, मस्तपैकी दुधी परतून झालेला आहे। जे आपलं उरलेलं दूध होतं आपण ते घालून घेऊया आणि दूध आणि दुधी मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं। आता आपण या दुधामध्येच हा दुधी शिजवून घेणार आहोत। तर आपण झाकण ठेवूया आणि मस्तपैकी एक वाफ काढून घेऊया। कमीत कमी 7 ते 8 मिनिटं ह्याला वाफेवर शिजवून घेऊया। पहा, आपला दुधी मस्तपैकी शिजून तयार आहे। एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि आता त्यात आपण बाकीचे जिन्नस सुद्धा मिक्स करूया। साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। साखर घालून एकदा पुन्हा सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया। साखर परतून झालेली आहे। आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून 3 ते 5 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया, जेणेकरून साखर सुद्धा वितळेल आणि साखर, दूध, दुधी हे सगळे जिन्नस एकजीव होतील। पहा, आपली साखर वितळलेली आहे। आता आपण त्यात उरलेले जिन्नस घालून घेऊया। साजूक तुपात आपण जो सुकामेवा परतून घेतला होता आपण आता तो टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आता आपण जो घरगुती दूध आणि मिल्क पावडर पासून जो खवा बनवलेला होता तो सुद्धा मिक्स करूया आणि सगळे जिन्नस एकत्रित करून घेऊया। पहा, सुकामेवा, खवा आणि आता आपण वेलची पावडर घातलेली आहे। आता हे सगळे जिन्नस आपले घालून झालेले आहेत, त्यांना एकजीव करून घेऊया आणि 2 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया। पहा, घरच्या घरी बनवलेला खवा वापरून झटपट असा दुधीचा हलवा तयार आहे। चला सर्व करूया। दुधीचा हलवा सर्व झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा दुधीचा हलवा कसा झाला आहे तो।